हा जो आजार तुम्ही बघताय याला म्हणतात ओरल थ्रस्ट, म्हणजे एक टाईपचं फंगल इन्फेक्शन आहे. यालाच ओरल कॅन्डिडियासिस असं आपण म्हणतो. आणि हा खास करून अशाच मुलांना होतो ज्यांची इम्युनिटी फारच कमी आहे. जसं की वारंवार आजारी पडणारे मुलं, ज्यांना नेहमी अँटीबायोटिक्स किंवा स्टेरॉइड द्यावं लागतं. असे मुलं की ज्यांचा जन्म वेळेच्या आधी झालाय, ज्यांना आपण प्री मॅच्युअर किंवा प्री टर्म बेबीज म्हणतो. असे मुलं की ज्यांचं जन्माच्या वेळेस वजन खूप कमी आहे आणि अशा मुलांना काचात ठेवावं लागलं. आणि या आजारामुळे मुलांच्या जिभेवर आणि तोंडाच्या अवतीभोवती असा पांढरा थर तयार होतो आणि यामुळे जिभेला सूज येते व त्यामुळेच मुलं दूध पित नाही, चिडचिड खूप करतात आणि त्यांचं वजन कमी होत चालतं. आणि हा आजार बाळाला होऊ द्यायचा नसेल तर ज्या बॉटलने यांना दूध फीड केलं जातं ती बॉटल नीट व्यवस्थित रोज धुवून काढा. त्याचबरोबर जेव्हाही बाळाला आई दूध पाजेल किंवा बॉटलने दूध पाजणार त्यावेळेस बाळाची जीभ ओल्या फडक्याने किंवा स्वच्छ हाताने नेहमी पुसून काढा. त्यामुळे बाळाला हा आजार होण्याची रिस्क फार कमी होऊन जाते. आणि तरीही जर बाळाला वारंवार हा आजार होत असेल किंवा बाळ नेहमी आजारी पडत असेल तर त्याच्या इम्युनिटीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याची इम्युनिटी कशी वाढवता येईल याकडे नक्की लक्ष द्या. आणि तरीही बाळाला हा आजार असेल आणि औषध उपचार घेऊनही जर फरक पडत नसेल तर होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं आहेत. त्यामुळे बाळाची इम्युनिटी वाढवता येते आणि हा आजार दूर करता येतो.